लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। हिंगोली लोकसभेसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज सुद्धा आलेले आहेत। तृतीयपंथी विश्वनाथ फाळेगावकर यांना सुद्धा खासदार व्हायचं आहे। त्यांचं शिक्षण काय आहे, त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, कशासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, का त्यांना खासदार व्हायचं हे जाणून घेणार आहोत आपण। मला सांगा तुमचं नाव काय, शिक्षण काय झालं आहे? नमस्कार सगळ्यांना। माझं पूर्ण नाव विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर आहे। मी मुक्काम पोस्ट शिरड, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथून येतो आणि मी स्वतः एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे। माझं बीटेक झालेलं आहे, एमटेक झालेलं आहे आणि सध्या PhD चालू आहे IIT बॉम्बेमधून आणि आय एम ॲस्पायरिंग टू बी अ मेंबर ऑफ पार्लियामेंट। आता काय करता तुम्ही, पेशानं काय? सध्या मी संशोधनाचं काम करतो। IIT बॉम्बेमध्ये PhD करत आहे। कॉम्प्युटेशनल थिंकिंग नावाचा माझा टॉपिक आहे। त्याच्यामध्ये मला ॲकॅडमिक्स आणि रिसर्च याच्यामध्ये प्रचंड आवड आहे। माझं स्वप्न होतं की मला सायंटिस्ट बनायचं, पण बिकॉज ऑफ सम सर्कमस्टन्सेस आय एम हिअर टुडे फायटिंग फॉर द इलेक्शन। तुम्ही तुमचं स्वप्न सांगताय, रिसर्च वगैरे, तर मग इकडे खासदार होण्याचं काय असे प्रश्न वाटतं की तुम्हाला खासदार व्हावं असं वाटतं? गावातील परिसरातील सगळ्या समस्या हेच माझं सगळ्यात रूट कॉज ऑफ वाय आय एम कमिंग हिअर टुडे। तर माझं एकच म्हणणं आहे की शिक्षणाचा पाया एवढा ढासळलेला आहे या परिसरामध्ये, मतदारसंघामध्ये, की तिथे IIT बॉम्बे बसून मी नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे कॉन्फरन्सेस अटेंड करतो आणि इकडं बेसिक अरिथमॅटिक क्रिया लोकांना येत नाहीत। 5x3 याचा पाडा म्हणजे तुम्हाला करता येत नाही। शिक्षणाचा दर्जा अतिशय तळागाळात गेलेला आहे। त्याच्यामुळे मला वाटलं की शिक्षणामध्ये, आरोग्याच्या सुविधेमध्ये, पूर्ण एकूण प्रशासनामध्ये खूप बदल झाला पाहिजे आणि मला वाटतं माझ्यात ते पूर्णपणे क्षमता आहेत। आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ट्रान्सजेंडर पर्सन। आय एम फ्रॉम द LGBTQ कम्युनिटी अँड आय एम हिअर टुडे फॉर द इलेक्शन। मला हे सांगा, तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे, कोणत्या पक्षाशी काही बोलणं झालेलं आहे का उमेदवारी संदर्भात? नाही, बिलकुल कुठल्याही पक्षाशी आपलं बोलणं झालेलं नाही आहे। आपण अपक्ष उमेदवार आहोत आणि आपल्याला त्याच्यातूनच पुढे जायचं आहे। येस। खासदार झाल्याच्यानंतर कोणकोणचे प्रश्न आहेत जे मार्गी लावणं प्राधान्यक्रम समजसाल त्याला तुम्ही? सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला संसदेमध्ये बोलता आलं पाहिजे। संसदेची भाषा फार वेगळी आहे। आपल्या परिसरातील जे नेते निवडून जातात पुढे दिल्लीमध्ये, तिथे त्यांना धड हिंदी येत नाही ना धड इंग्लिश येत नाही। सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्पीक फ्लुएंट, म्हणजे स्पीक बोलण्यापेक्षा तुम्हाला मुद्दे व्यवस्थित मांडता आले पाहिजेत। आणि कमिंग टू द पॉईंट की आरोग्याच्या समस्या, विजेच्या समस्या, पाण्याच्या समस्या, शिक्षणाच्या समस्या, शेतीच्या समस्या, बँकेच्या समस्या, रस्त्याच्या समस्या, एवढ्या समस्या आहेत इकडे की मी ज्या दिवशी गाव सोडलं आजपर्यंत विकास म्हणजे पाहायला भेटत नाही। बरं, मग आता तुम्ही म्हणताय विकास पाहायला मिळते, परंतु अनेक खासदार झाले आहेत की येस, त्यांनी काय वाटते, त्यांच्यामध्ये काय कमतरता वाटते तुम्हाला? त्यांच्यामध्ये ते दिल्लीमध्ये जाऊन झोपतात, काही काम करत नाहीत, काही नाही। त्यांनी काम केलं पाहिजे, भरपूर मेहनत घेतली पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतला पाहिजे। जिल्हा परिषद, पंचायत समिती, कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतला पाहिजे, मागोवा केला पाहिजे, निधी नॅशनल इंटरनॅशनल लेवल मीटिंग्स घेतल्या पाहिजे, आपल्याकडे निधी वळून आला पाहिजे तुम्हाला। ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण आपला मतदारसंघ मागे पडत आहे। बेस्ट विशेस फॉर युअर ब्राईट फ्युचर। आणि हे आहेत विश्वनाथ फाळेगावकर आणि विविध समस्या ज्या आहेत त्या मार्गी लावण्यासाठी मी लोकसभा लढवतोय आणि आपले नेते मंडळी ज्या पद्धतीनं हे प्रश्न मांडायला हवे त्या पद्धतीनं संसदेत हे प्रश्न मांडत नाहीत आणि त्यामुळेच लोकसभा निवडणूक लढवण्याची जो निर्णय तो तृतीयपंथी विश्वनाथ फाळेगावकर यांनी घेतलेल्याचं सांगतायत। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।